नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग. 24 तासात तब्बल 119 मिलीमीटर पावसाची नोंद. पर्यटन नगरीत सर्वत्र धबधबे, धुक्याची चादर आणि हिरवाईचे मनमोहक दृश्य. मावळच्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी सुरूच. धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ. धरण 82.42% भरलं. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील वामननगर रेल्वे गेट जवळील अंडरपासचं काम अद्याप अपूर्ण. 3 वर्षांनंतरही अंडरपासचं सुमारे 30 ते 40% काम प्रलंबित. नागरिकांमध्ये नाराजी. हिंगोलीत मेंढपाळांच्या वाड्यावर संत बाळूमामांचा भंडारा. बाळूमामांचा भंडारा भक्तिमय वातावरणात पार. भाविकांनी महाप्रसादाचा घेतला लाभ. प्रसिद्ध हिंदी गायक हंसराज रघुवंशी यांनी सहकुटुंब भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं घेतलं दर्शन. देशाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी त्यांची प्रार्थना. अमरावतीत हुंड्याच्या मागणीमुळे ऐनवेळी लग्न मोडलं. हळदीच्या तयारी दरम्यान वरपक्षाची कार, AC, TV आणि 15 तोळे सोन्याची मागणी केल्याचा आरोप. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्यात उपवर्गीकरणाविरोधात 29 जुलैला भव्य मोर्चा. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आंदोलन तीव्र. आमदार सिद्धार्थ खरात यांची विविध समाज प्रतिनिधींसोबत चर्चा. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर संरक्षणासाठी 15 दिवसात अधिसूचना काढा. सर्किट बेंचचा राज्य सरकारला आदेश. दौंडच्या ॲक्सिस बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा जमा केल्याचा प्रकार उघड. पोलिसांकडून 5 आरोपींना अटक. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. नवी मुंबईतील सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर. मृत्यू प्रकरणात डॉक्टर जबाबदार नाही, तर मृत्यू ॲलर्जी आणि उलटीमुळे झाल्याचं समोर. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.